अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी 222 जणांना एका दिवसासाठी केलं हद्दपार। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क। रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरामध्ये रामनवमीचा उत्साह शिगेला। पताका, झेंडे आणि आकर्षक रोषणाईने सजलं शहर। माहीमध्ये महानगर गॅसची पाईपलाईन लीक झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। दहिसरमधील झेप्टो कंपनीवर मनसेची धडक। झेप्टोच्या गोदामात उंदीर सापडल्याचा मनसेचा आरोप, तर मनसे कार्यकर्त्यांनी झेप्टोच्या गोदामाला ठोकलं टाळं। राज्यात शिक्षकेतरांची 21 वर्षांनी भरती। तब्बल 5000 पदांची भरती होण्याची शक्यता। शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा। जुन्नरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह पावसानं तब्बल 300 हेक्टरवरील कांद्याचं अतोनात नुकसान। पुण्यात अवकाळीमुळे 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज व्यक्त, तर तातडीनं पंचनामे करणार कृषी विभागाचं आश्वासन। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर। तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी तर 60 फेलोंची निवड। बुक माय शोनं कामराची सर्व माहिती डिलीट केली। कलाकारांच्या इतिहासाच्या यादीतून देखील कामराला काढलं। राहुल कनाल यांच्या पत्रानंतर बुक माय शोची कारवाई। लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेत एका इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला। गॅलरीचा भाग कोसळल्याने 2 दुचाकी आणि एका रिक्षाचं मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।